आता बघूया टॉप 9 पुणे जिल्ह्यातल्या बातम्या। छत्रपती संभाजी महाराजांचा आज 335वा बलिदान दिन। पुण्यातील वढू बुद्रुक येथे समाधीस्थळी अभिवादनासाठी गर्दी। पुण्याच्या वढू बुद्रुकमधील संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाला उदयनराजे भोसलेंकडून अभिवादन। संभाजी महाराज स्मारकाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा, उदयनराजेंची मागणी। पाणीपुरवठा विभाग महावितरण पाईपलाईन टाकण्यासह विविध कामांसाठी 15 मे पर्यंत रस्ते खोदाई करण्यास परवानगी। त्यानंतर विनापरवाना खोदकाम केल्यास फौजदारी कारवाईचा पिंपरी चिंचवड पालिकेचा इशारा। नाईट फ्रँक इंडियाकडून देशातील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल जाहीर। कार्यालयीन जागा सहकार्यात पुणे देशात आघाडीवर। पुण्यात यंदा 12 लाख चौरस फुटांचे व्यवहार पूर्ण। पिंपरी चिंचवडमधील प्रदूषण कमी करण्यासाठी यंत्रणा अद्याप सुरू नाही। एअर प्युरिफिकेशन फाउंटन धूळ खात। 3 महिने उलटूनही यंत्रणा चौकातच उभी। पिंपरी चिंचवडच्या हिंजवडीमध्ये स्पा सेंटरवर छापा। स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या दोघांना अटक। पोलिसांच्या कारवाईत 3 महिलांची सुटका। मर्चंट नेव्हीत काम करणारा पुण्यातील तरुण अमेरिकेत बेपत्ता। प्रणव गोपाळ कराड असं बेपत्ता तरुणाचं नाव। कंपनीकडून योग्य माहिती दिली जात नसल्याचा कुटुंबियांचा आरोप। सरकारनं मदत करण्याची मागणी। पुण्याच्या भोरमधील हिरडस मावळ खोळ्यातील महिलांना बांबू हस्तकला प्रशिक्षण। प्रशिक्षणानंतर महिलांना कौशल्य विकास मंत्रालय भारत सरकार अंतर्गत एनसीबीटी मान्यताप्राप्त प्रमाणपत्र देण्यात येणार। मावळमध्ये मोठ्या प्रमाणात बाजरीची लागवड। पुढील आठवड्यात मावळमध्ये बाजरी काढणीला वेग येणार।